तर सहजच हातात मोबाईल होता आणि तितक्यात मामा उठले होते झोपेतून. दुपारची वेळ होती, मामाची छान झोप झाली होती आणि लगेच मग मी चहा ठेवला मामासाठी. सोबतच बांधकामावर पण चहा न्यावा लागतो मिस्त्रीसाठी. मामा चहा घेऊन मग तिकडे गेले आणि इथे मी सापडत होते कापूस, कारण की पसारा लावता वेळेस काही गोष्टी कुठे ठेवल्यात हे लक्षातच नाही राहिलं. मग काय कापूस तर काय सापडला नाही, पण राहिलेलं काही काम जे आहे ते करून घेतलं. आणि माझ्या ज्या हे बारीक सारीक गोष्टी आहेत काही ताईंना आवडत नाहीत सांगितलेल्या, पण माझी जे रिअल लाईफ आहे ते शेअर करते मी तुमच्यासोबत. त्याच्यानंतर ननंदबाईच्या घरून कापूस मागवला होता, त्यांनी आणून दिला. आता तुमच्या इथे ही प्रथा आहे का नाही माहिती नाही, पण आमच्या इथे तर आहे. सगळं लक्ष मोबाईल मध्ये, इकडे तिकडे बघायचं, नंतर नाही दिसल्यावर मग किचन मध्ये यायचं. तर असो, इथे मी करायला लागली होती फुलवाती. तुपातल्या ह्या वाती करायला मला खूप जास्त आवडतात तेलातल्या वातीपेक्षा. तर जमल्यात का बघा, आणि कामापुरत्या झाल्या होत्या. त्याच्यानंतर लगेच लक्षात आलं की आपल्याला शेंगदाण्याचे लाडू पण करायचे. तर शेंगदाणे छान खमंग भाजून घेतले, गुळ बारीक करून त्याला गॅसवरती पातळ करून घ्यायचे. फक्त कडक नाही करायचं, त्याला पातळ केलं की चाळणीने चाळून घ्यायचे, म्हणजे खडे वेगळे होते त्याच्यातले. तर शेंगदाणे एकदम बारीक करून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. ही टिप मला एका ताईने कमेंट मध्ये सांगितली होती. व्यवस्थित गुळात मिक्स करून लाडू